नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज आपल्यासोबत सहज चर्चा करणार आहोत चिंचोली लिंबाजी जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती गणांबद्दल. तसे तर कन्नड तालुक्यातील जवळपास 8 सर्कल आहे. त्यापैकी आपण आजचा हा चिंचोली लिंबाजी सर्कलचा अभ्यास करणार आहोत आणि यावर बऱ्याचशा ज्या चिंचोली लिंबाजी आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष केंद्रित केलेले आहे आणि ते कशा पद्धतीनं याकडे बघताय आणि आम्ही कशा पद्धतीने बघतोय आपण हे बघू. मागील बऱ्याच वर्षापासून चिंचोली लिंबाजी सर्कलमध्ये फिरत असताना बरेचसे जे गाव आहे चिंचोली लिंबाजी सर्कलमध्ये आहे. त्यापैकी चिंचोली लिंबाजी हे एक महत्वाचं गाव आहे. नंतर बरकतपूर, लोहगाव, जांभडी, वाकोद, शेलगाव, दहीगाव, नंतर दिगाव, खेडी आणि नाचनवेल आणि नाचनवेलचे आजूबाजूचे गाव आहे आडगाव, टाकळी आणि जे आहे हे काही महत्वाचे गाव आहे. अजून बी काही गाव असेल, पण ज्या गावांबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि पंचायत समिती गणमध्ये किती लोक उभे आहे आणि किती लोकांनी आता तयारी केलेली आहे, किती कंबर कसून आता कामाला लागायचे आहे, यापैकी आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा केवळ चर्चा आहे. हा आता याहून मी चर्चा करणार आहोत की बा काल जे आहे म्हणजे 21 तारीख फॉर्म भरण्याची शेवट तारीख होती आणि त्या दिवशी कशा पद्धतीनं फॉर्म आले आणि कशा पद्धतीनं इथं जे आहे उमेदवार आपली फिडिंग लावून कशा पद्धतीनं केलं हे आपण थोडी सविस्तर चर्चा करा. फक्त केवळ चर्चा आहे आणि ही चर्चा करत असताना प्रत्येक उमेदवाराबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून चिंचोली लिंबाजी आणि नाचनवेल हे सर्कल असल्यामुळं, चिंचोली लिंबाजी नाचनवेल सर्कल असल्यामुळं यातील मग महत्वाचे जे लोक आहोत काही पक्षाची, तर त्या सगळ्या लोकांबद्दल आपण चर्चा करू. कोणाचं काम काय होतं, कोणी किती कशा पद्धतीनं याकडे बघितलं आणि कशा पद्धतीनं कोण कशा पद्धतीनं आहे. सर्वात प्रथम आपण चर्चा करू या परिसरातील जे आहे कोणता पक्ष आणि कसे यांनी उमेदवार टाकले, का युती झाली नाही का झाली, कशा पद्धतीने यांची बी फॉर्म आले, कशा पद्धतीने उद्या अजून चित्र क्लिअर झालेलं नाही. 22 तारखेला छाननी होती आणि 27 तारखेला पाठीमाग घेण्याचं लास्ट तारीख आहे. तोपर्यंत काय होतं ते उद्या कळेल, पण तेव्हा कळेल. पण आज जे आहे, आज आपण चर्चा करणार आहोत की कोणता उमेदवार कशा पद्धतीने फिडिंग रचतो, काय आहे चिंचोली लिंबाजी गावाची सिच्युएशन कशी आहे, ह्या चिंचोली लिंबाजी परिसरातील कोणकोणत्या गावाला कसं महत्व आहे, कोणत्या गावातील कोणता व्यक्ती कशा पद्धतीने मतदान करेल किंवा कोणाला मतदान करू शकतो, काय पॉसिबिलिटी आहे हे तुम्हाला कॉमेंटमध्ये करून सांगायचं आहे. मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे अभ्यासक दृष्टिकोनातून इथं बघत लागलेलं आहे. बऱ्याचशा लोकांबद्दल आम्ही माहिती घेत होतो. आपण बघितले की आपल्या या चॅनलवर बऱ्याचशा लोकांनी मुलाखती आपण घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या सो होते, त्या काही विशेष मुलाखती होत्या, त्याचा काही भाग नव्हता. परंतु आपण बघितलं काल जे शिंदे गटाकडून रावसाहेब पाटील पवार जे आहे चिंचोली लिंबाजी यांचं नाव समोर आलं, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. तर 27 तारखेला चित्र क्लिअर होईल की कोणत्या गटाचा कोणता व्यक्ती, त्याला कोणतं चिन्ह भेटलेलं आहे आणि काय आहे. पण आज सहज चर्चा म्हणून तर दुसऱ्या जे आहे चिंचोली गावाचीच व्यक्ती आपण गावाहून करणार आहोत. चिंचोली गावाची व्यक्ती अशोक पाटील पवार यांनी सुद्धा फॉर्म भरला आहे. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाकडून आहे. 2 शिवसेना इथं आमने सामने आहे चिंचोली मिंट गावातच. पुन्हा मागच्या वेळेस जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि यावेळेस ते अपक्ष आहे, ते कल्याण पाटील जंजाळ यांचा सुद्धा अपक्ष म्हणून फॉर्म आहे असं ऐकल्यात आहे, कन्फर्म नाही. नंतर जे आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून भरतसिंग राजपूत यांचा सुद्धा नाचनवेल्या गावचे असल्यामुळं आणि त्यांनी सुद्धा या जिल्हा परिषद सर्कल चिंचोली लिंबाजीतून फॉर्म भरलेला आहे. त्यांच्याही नावाची चांगली चर्चा आहे. मग नंतर लोहगावचे आमचे गजानन गवळी साहेब यांनी बऱ्याच दिवसापासून उमेदवारी डिक्लेअर केली आणि ते हर्षवर्धन दादा गटाकडून उभे राहिलेले आहे. नंतर शेलगावचे आहे जे प्रदीप भैया मनगटे आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळकडून उभे राहिलेले, त्यांचा प्रचार चालू केलेला आहे त्यांनी. नंतर त्याच गावचे जे आहे, ऐकून आहे कन्फर्म नाही, विलासबापू मनगटे यांचं सुद्धा नाव इथं समोर आलेलं आहे. मग अशा प्रकारे जवळपास 7 लोकांचा इथं फॉर्म आलेला आहे आणि 7 लोक हे माझ्या ऐकवीत आहे. माझूक अपक्ष किती आहे आणि कोणत्या
कोणत्या गावचे आहे हे सांगता येणार नाही. पण जेवढे आहे मुख्य आपण आता सध्या जे रनिंगमध्ये लोक आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि नंतर जे समोर येईल ते येतील. तसेच मग 2 गण आहे, चिंचोली गण आहे आणि नाचनवेल गण आहे. मग त्या नाचनवेल गणमधून कोणता व्यक्ती उभा आहे आणि चिंचोली गणमधून कोणता व्यक्ती उभा आहे आणि कोणत्या पक्षाचा कोणता आहे. आता इथं एक इंटरेस्टेड गोष्ट अशी आहे की कोणाला कसं तिकीट भेटलं, युतीचं काय सिस्टम होतं आणि शिंदे गटाचे आमदार आहे, तर शिंदे गटाचे खासदार आहे. मग हे कसे बघताय. तसेच बीजेपी गटाचे आता तुम्हाला माहिती मुख्यमंत्री आहे, त्यांचे मंत्री आहे. मग बऱ्याच गोष्टी एकमेकाची बाजू जुळवून आपण आपल्या आपल्या दृष्टिकोनासमोर करत आहे. मग चिंचोली गाव किती महत्वाचं आहे चिंचोली सर्कलमध्ये किंवा आजूबाजू गावाला किती महत्व येतं आणि कोणता व्यक्ती कसं मतदान घेऊ शकतो, कोणाची काय गणित आहे, कोणाचे किती सिस्टम कशा पद्धतीने काम करतील, कोणाचा कार्यकर्ता कुठपर्यंत पोहोचलेला आहे, हा सगळा दृष्टिकोन समोर येणार आहे. पण आज ह्या लोकांनी ज्या फॉर्म भरला, या फॉर्ममधून त्यांना त्या गटाकडून उभं राहण्याची संधी भेटली आणि युती असताना कशी युतीचं काय झालं ते तर 27 तारखेला आपल्याला चित्र डिक्लेअर होईल. पण तत्पर आता आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेतून तुमच्या असं लक्षात येईल की कशा पद्धतीनं हे लोक काम करतात, काय काय यांचा दृष्टिकोन आहे. तर भरतसिंग राजपूत साहेब झाले हे नाचनवेलचे असताना चिंचोली आणि नाचनवेल सर्कलमधून उभे आहे. यांचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यांचं फॉर्म आहे असं चित्र दिसतंय. पण 27 तारखेला काय ते कम्प्लीट क्लिअर होईल. ते झालं. आता शिंदे गटाचे जे आहे रावसाहेब पटेल पवार यांचं बी नाव पुढे आहे. हे बी टॉपचे उमेदवार आहे. यांनी बी मोठ्या प्रमाणामध्ये आपली फिडिंग लावलेली आहे. हे सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू लागलेले आहे. मग पुन्हा तिसरे उमेदवार अशोक पाटील पवार जे आहे हे बी माजी सरपंच चिंचोली लिंबाजीचे. यांनी बी पंचायत समिती बाजार म्हणजे बऱ्याचशा जे त्यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती वगैरे अशा पद्धतीतून त्यांनी मार्केट कमिटी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी अनुभवल्या आहेत. त्यांचा प्रचंड अनुभव आणि ते सुद्धा रावसाहेब पाटील पवार सुद्धा यांनी बी पंचायत समिती सदस्य होते आणि गावचा बी त्यांनी मोठ्या प्रमाणात मागील बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करतोय. हे होत असताना पुन्हा आता कल्याण पाटील जंजाळ त्यांचं बी सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात ते भारतीय जनता पार्टीचे ते निष्ठावंत आहे आणि त्यांनी बऱ्याच वर्षापासून वाट बघितल्या. तुम्ही बघितलेच की मागील बऱ्याच दिवसापासून त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करणं आहे. परंतु यावेळेस थोडंसं चित्र वेगळं आहे. त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. बघू त्यांचा फॉर्म तर कुठपर्यंत चालतो. त्यांनी बी सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवला आहे. प्रत्येकापर्यंत व्हिजिट देणं, भेटीगाठी करणं हा त्यांचा बी चांगल्या प्रकारचं कार्य आहे. तसेच गजानन गवळे साहेब हे सुद्धा चिंचोली लिंबाचे एक चांगले कार्यकर्ता आहेत. त्यांनी बी चिंचोली लिंबाच्या परिसरामध्ये, नाचनवेल परिसरामध्ये, लोहगाव या सगळ्या गावांमध्ये अडीअडचणीला गरजूंना होतकरूंना ज्या ज्या ठिकाणी मदत होईल त्या त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ज्या ज्या ठिकाणी शासकीय अधिकारी असो कुठे असो ते लावून धरत आहे. ते अर्जुनदादा गटाचे व्यक्ती आहे. त्यानंतर प्रदीप मनगटे जे आहे ते राष्ट्रवादी गटाचे आहे. अजितदादाच्या गटातून ते काम करत आहेत. त्यांचं बी चांगलं कार्य आहे. त्यांच्या पद्धतीने ते सो काम करू लागलेले आहे आणि त्यांची बी नेहमी भेटगाठ होत असते. आपण त्यांच्याबद्दल बी एक व्हिडिओ टाकला होता. तसेच विलास बापू जे आहे ते शेलगावचे आहेत. त्यांनी बी चांगल्या प्रकारचं त्यांचं शेलगावचे सरपंच आहे ते आणि त्यांनी मागील बऱ्याच वर्षांनी त्यांना राजकीय अनुभव आहे आणि ते सुद्धा इंटरेस्टेड आहे. परंतु ते आता पक्ष त्यांचा फॉर्म आहे. बघू ते कुठपर्यंत चालता का फॉर्म पाठीमागे घेता हे तर नंतर चित्र तुमच्या समोर येणारच आहे. मग राहिले आता मुख्य माणूस म्हणून भरतसिंग राजपूत हे नाचनवेलचे आहे. नाचनवेल चिंचोली लिंबाजी दोन्ही गटापैकी त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते मागील 1 महिन्यापूर्वीच ते भारतीय जनता पार्टीत आले. तत्पूर्वी ते शिंदे गटात शिवसेने गटामध्ये होते आणि तिथून त्यांना त्यांची काय पॉलिसी होती ती त्यांना ठाऊक आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून आणि जिल्हा परिषदला आपण दावेदार आहोत या पद्धतीनं काम चालू केलेलं आहे. आता हे झाले आपले जिल्हा परिषदेचे सदस्य. आता पंचायत समिती 2 गण आहे, चिंचोली लिंबाजी गण आणि नाचनवेल गण. आता चिंचोली लिंबाजी गणमधून कोण आहे त्याच्यावर थोडी चर्चा करू आपण. चिंचोली लिंबाजी गणमध्ये आता तुकाराम वानखेडे हे भारतीय जनता पार्टी इंटरेस्टेड होते. परंतु कुठेतरी गणित बिघड आणि त्यांनी ते हर्षवर्धनदादा गटाकडून गेले आणि त्यांचं हर्षवर्धन गटाकडून चांगलं काम आहे. त्यांचं चांगलं काम आहे. ते बी बऱ्याच दिवसापासून सामाजिक काम करतात. त्यांचाही मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये दबदबा आहे आणि आजूबाजू परिसरात त्यांचे मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्याचा पुढाकार घेतात. नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीचा ते ओबीसी गट आहे. तुकाराम भाऊ यांच्या पत्नी आहेत. त्या तुकाराम भाऊच्या पत्नीच उभ्या आहे कारण की ओबीसी महिला राखीव आहेत चिंचोली गणामधून.
आणि आपण पुरुषाबद्दल बोललो, सगळे पुरुष आहे म्हणजे ओपन जागा जिल्हा परिषद सर्कलची चिंचोली नाचनवेल सर्कलमधून आहे. आणि आता हे झाले उमेदवार, या व्यतिरिक्तही बरेच उमेदवार आहे. पण आता आपल्याला पंचायत समितीबद्दल सांगायचं झालं तर आता भारतीय जनता पार्टीकडून आमचे जे आहे भारतीय जनता भरत भाऊ राजपूत यांना सपोर्टिंग करणारे या गणाचे जे उमेदवार आहे हे त्र्यंबकनाना पवार यांच्या पत्नी आहे. त्यांच्या पत्नी ओबीसीच्या माध्यमातून तिथे निवडणूक लढणारे. नंतर पुन्हा जे धनुष्यबाणाकडून जे आहे शिवसेना शिंदे गटाकडून ते जयस्वाल म्हणून आपल्या जांभडीचे आहे, ते सुद्धा चिंचोली लिंबाजी गणातून उभे आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आहे त्यांच्या पंचायत समितीचं त्यांचं बी उमेदवार इथं उभं आहे. ती सुद्धा जांभडी आणि दहेगाव या गावचे असून त्या दहेगावच्या ओबीसी म्हणून त्या महिला त्या उभ्या आहे. या आपल्यासमोर आहे. पुन्हा नंतर दगडू जाधव यांच्या घरच्या मंडळी बी ओबीसी म्हणून घड्याळकडून उभे आहे. त्यांचा सुद्धा फॉर्म क्लिअर झालेला आहे. नंतर आणखी आता हे इतकं समोर आलेले अजून बरेचसे जे लोक आहे, काही शेलगावमधून काही उभे आहे. त्यांनी नंतर पुन्हा नाचनवेल गाणामध्ये बरेचसे लोक उभे आहे. आता तिथे बी कोण व्यक्ती कशा पद्धतीनं आहे हे चित्र अजून पाहिजे तसं डिक्लेअर झालं किंवा तिथपर्यंत आम्ही पोहोचलो नाही. परंतु चिंचोली लिंबाजी गावाहून कशा पद्धतीनं आजकाल आपल्याला माहिती आहे की पाठीमागे या ठिकाणी बऱ्याच नागरिकांनी जिल्हा परिषद पद बसवलेली. त्यापैकी रामचंद्रदादा पवार यांच्या घरच्या मंडळी होत्या, त्यांनी सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात काम केलं. त्यानंतर तसेच देवदास पाटील मनगटे साहेब यांचे बी जिल्हा परिषद होते, त्यांचे बी सून होत्या किंवा ते होते, त्यांचंही मोठ्या प्रमाणात काम या परिसरामध्ये. तसेच आपल्याला माहीतच आहे संदीप भैया पाटील जे आहे हे मागच्या टर्म होत्या, मागच्या टर्मला इथं जिल्हा परिषदचे सदस्य होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं कार्य केलेलं आहे. तर आता परिस्थिती अशी आहे की चिंचोली लिंबाजी जे आहे, चिंचोली लिंबाजी गावाचं एक मोठं गाव आहे आणि ते सर्कल जे आहे ते नाचनवेलपर्यंत सरकतं. मग त्याच्या आजूबाजूचे गाव चिंचोली लिंबाजीला कनेक्टेड ते टाकळी आहे, वडोद आहे, इकडं घाटशेंद्रा आहे, वाकी, नेवपूर, गणेशपूर, बालखेडा, रेवळगाव, हे जे गाव आहे यापैकी बरेचसे गाव जे जालना ते करंजखेड सर्कलमध्ये चालले गेले. म्हणजे त्यांनी ती जी चिंचोली लिंबाजीचा भाग आहे तो तिकडे गेलेला आहे. म्हणजे थोडीफार जी आहे रचना ती खालीवर झाली आणि त्या रचना खालीवर झाल्यामुळे बऱ्याच सगळे बिघडलेले. कारण वाकी, घाटशेंद्रा, टाकळी, ओढोद आणि गणेशपूर हे जे गाव आहे, माळेगाव, हे गाव 100% चिंचोलीला कनेक्ट आहे, पण ते चिंचोली लिंबाजी सर्कलमध्ये नाही. मग ते करंजखेड सर्कलवर आपण नंतर बोलणार आहोत. परंतु चिंचोली लिंबाजी सर्कलची जी ही परिस्थिती आहे, मग हे जे लोक आहेत, आता देवदास पाटील मनगटे यांचं नाव टॉपवर चाललं होतं, त्यांनी मोठ्या प्रमाणात हालचाली केल्या. ते शिवसेनेचे आहे धनुष्यबाण, त्यांना तिकीट भेटलं नाही. त्यांचं कार्य चांगलं होतं, त्यांची रचना चांगली होती, फिल्डिंग चांगली होती आणि बाकीच्या लोकांची चांगली नाही असं आम्हाला म्हणायचं नाही, फक्त चांगली होती, पण त्यांचं तिकीट कटलं आणि म्हणून ते बाजूला होऊन गेले. आता ते स्पर्धेत नाही. जे स्पर्धेत आहे हे 7 लोक आणि त्याला जे गणचे काही लोक यांच्यात मोठ्या प्रमाणात हालचाली होणार आहे आणि हे मोठ्या प्रमाणात आपल्या जो आहे आपला दृष्टिकोन समोर ठेवून निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मग आता छाननी झालं, छाननीमध्ये फक्त एकच फॉर्म कटला, बाकी जेवढे फॉर्म भरले तेवढे फॉर्म यशस्वी झालेले. मग जे फॉर्म कटला तो फॉर्म बाजूला होता, बाकीचे लोक आता आपल्या पद्धतीने तयारीला लागलेले आहे. त्यापैकी आता 27 तारखेला फॉर्म मागून घेण्याची लास्ट तारीख आहे. त्या दिवशी किती लोक रिंगणात राहतात, किती लोक रिंगणाच्या बाहेर चालले आहेत, म्हणजे किती लोक फॉर्म वापस घेतात, कोणामध्ये काय काय चर्चा होती आणि मग कसं गणित चिंचोली लिंबाजी सर्कलमध्ये बसेल आणि कशा पद्धतीनं चिंचोली लिंबाजीला चांगला एक कॅन्डिडेट भेटेल, चांगला उमेदवार भेटेल, चांगला सदस्य निवडून येईल, अशा दृष्टिकोनातून प्रत्येकजण प्रयत्न करणार आहोत. मग तुम्ही मित्रांनो, तुम्ही आजूबाजू परिसरात मतदार आहात, तुम्हाला ठरवायचं आहे की कोणत्या कॅन्डिडेट निवडून द्यायचं आहे, कोणता कॅन्डिडेट महत्त्वाचा आहे, कोणत्या कॅन्डिडेट कशा प्रकारे आपल्या भागाचं नेतृत्व करेल आणि तो आपल्या भागाचा विकास करेल, हा दृष्टिकोन समोर ठेवून तुम्ही मतदान करणार आहात. तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही कसं करणार आहात, ते जे उमेदवार तुम्हाला कन्व्हिन्स करणार आहे. आम्ही तुमच्यापर्यंत कोणता व्यक्ती कोणत्या गटाकडून आहे आणि तो कशा पद्धतीने काम करणार आहे किंवा त्यांची आजची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सांगण्याचा आमचा दृष्टिकोन होता. मी
आपल्याला नेहमी या चिंचोली लिंबाजी करंजखेडा कन्नड तालुक्यातील बऱ्याचशा किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बऱ्याचशा गावाबद्दल बरीचशी माहिती देत असतो. त्यापैकी आज आम्ही चिंचोली लिंबाजी सर्कलबद्दल चर्चा केली. चिंचोली लिंबाजी काय सर्कल काय करून जाईल, कशा पद्धतीनं कोणता कॅन्डिडेट कसा घेईल, कारण की खूप काही अशा गोष्टी आहे या चिंचोली लिंबाजीमध्ये करण्यासाठी होत्या. पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात इकडे रोडची समस्या होती, बाकीच्या गोष्टी होत्या. त्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने केली, मोठ्या प्रमाणात हालचाली केल्या, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ काढले आणि याबद्दल इकडे शासनापर्यंत आम्ही पाठपुरावा केला आणि बऱ्याचशा ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करत इथे रोड बनवले. आपण बघितले की भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहे, राज्यसभा खासदार डॉक्टर भागवतजी कारसाहेब, माजी केंद्रीय मंत्री, यांनी आपल्या चिंचोली लिंबाजी गावासाठी सिमेंट रस्ता दिला, तो 2 करोडचा होता. तसाच जो सावखेडा फाटा ते चिंचोली लिंबाजीपर्यंत रस्ता दिला, डबल रस्ता, तो 17 करोडचा होता. एवढी मोठा त्यांनी आपल्या भागात विकास केला, विकासासाठी पैसे दिले आणि त्यामुळं आपल्या भागाची शान खुलली. आपल्याला शहरासाठी कनेक्ट होण्यासाठी जे रोड पाहिजे ते रोड दिले. तर मग याचा फायदा किती कोणाला होणार आहे, किंवा पुन्हा आणखी तुम्हाला माहिती टाकळीपासून तर करंजखेडा म्हणजे करंजखेड सर्कलमध्ये काम दिलेले, दिगाव ते देऊळगाव बाजार तिकडपर्यंत रोड दिलेले भागवतजी कराड साहेबांनी मोठा दूरदृष्टिकोन समोर ठेवून काम केलेलं आहे. आता कोणत्या पक्षाला किती मतदार देतो मतदानाच्या पेटीतून हे आपल्याला जे येणाऱ्या काळामध्ये कळेल, कारण की 5 तारखेला मतदान आहे आणि 7 तारखेला निकाल आहे. तोपर्यंत आपल्याला हे बघत राहायचं आणि त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू. याच्यावर वारंवार आपले व्हिडिओ काढायचे आणि तुमच्यापर्यंत पोहोचायचे, जेणेकरून तुम्हाला याची माहिती होत राहील आणि यातून तुम्हाला काही लक्षात येईल. कारण तुमच्या मतदानाशिवाय चिंचोली लिंबाजी सर्कलमध्ये जर कधी चिंचोली लिंबाजी सर्कलचा सदस्य निवडून आणायचा आहे तर चिंचोली लिंबाजी सर्कलच्या सगळ्या लोकांना मतदान करणं आहे आणि त्यांना त्या मतदानाच्या माध्यमातून त्यांचा जो उमेदवार आहे तो निवडून आणायचा आहे. मग हे निवडून आणण्यासाठी तुम्हालाही माहिती पाहिजे की कोणता उमेदवार काय करू लागलेला आहे आणि कशा पद्धतीने ते काम करणार आहे आणि कशा पद्धतीने कोणत्या गटामधून काम करतो, कोण कोणत्या पक्षात होता आणि तो कसा त्या दुसऱ्या पक्षातून तिकीट घेऊन येऊ शकतो, किंवा कोणता व्यक्ती जुना आहे आणि त्याला तिकीट दिलं का नाही, किंवा कोणत्या व्यक्तीनं कशा पद्धतीनं मागील बऱ्याच वर्ष फिडिंग लावली आणि त्यांना तिकीट भेटलं. हा सगळा आपण चर्चा याच्यावर बरेचसे टायमाला करणार आहोत, बरेचसे व्हिडिओ आपण याच्यावर काढणार आहोत. आपण असेच माझ्या या चॅनलवर टिकून राहा आणि जी तुम्हाला माहिती असेल ती कॉमेंटमध्ये सांगा की कोणता उमेदवार तुम्हाला कशा पद्धतीचं काम करणारा उमेदवार पाहिजे, किंवा काय आपल्या परिसरात विकास झाला पाहिजे, चिंचोली सर्कलचा आणि दोन्ही गणांचा कसा विकास झाला पाहिजे, कोण कोण व्यक्तींनी फॉर्म भरला, तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही काय सांगू शकता, तुम्ही ज्या आहे नाचेरवेल गणामधून कोणता व्यक्ती कोणत्या गटाकडून कोणत्या याच्याकडून फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना कशा पद्धतीचं त्यांनी संघर्ष करून यापर्यंत पोहोचलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही जेव्हा हे व्हिडिओ ऐकता तेव्हा तुम्हाला सुद्धा यावर कॉमेंट द्यायचे, कारण तुम्ही कॉमेंट द्याल तर पुन्हा याच्यावर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यात आम्हाला इंटरेस्ट येतो. कारण की मागील बऱ्याच दिवसापासून आपल्याला माहिती आहे की मी या सगळ्या गावांमध्ये फिरत असून सगळ्या गावातील 2-2, 4-4, 5 नागरिकांची मी चर्चा घेतो. बऱ्याच लोकांच्या मी व्हिडिओ बनवले आणि टाकले सुद्धा आपल्यापर्यंत, की जेणेकरून तुम्ही बी याच्याकडे लक्ष द्यावं आणि तुमचा या भागातील जो उमेदवार आहे तो कशा पद्धतीने असायला पाहिजे, तो कसा या भागाचा विकास करेल हा दृष्टिकोन तुम्हाला समोर ठेवायचा आहे. मित्रांनो, बऱ्याचशा चर्चा झाल्या, यावर आणखी आपण व्हिडिओ काढणारच आहोत. वारंवार एकमेकांचे व्हिडिओ येणार आहे, म्हणून आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा कशा पद्धतीचे व्हिडिओ काढले जाईल, कोणते विषय घेतले जाईल यावर आम्हाला सूचना द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.